नमस्कार. जागर टाइम्स या महत्वाच्या चॅनलवरती आज आपण अशा एका मोठ्या हस्तीशी ओळख करून घेणार आहोत की ज्यांचं सार्वजनिक आणि कर्मचारी संघटनेतलं काम हे आभाळा एवढं मोठं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागं त्यांनी घेतलेल्या जी शिकवण आहे की केवळ माझाच उदो न करता मी ज्या वाटेनं चाललेलो आहोत तशा पद्धतीनं तुम्हीही प्रयत्न करा, हा जो त्यांचा सांगण्याचा संदेश होता. म्हणजे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हा सांगण्यापाठींचा हाच उद्देश होता. तर त्यांच्या अत्यंत निष्ठेने आणि त्यांच्यावरती अनन्वित प्रेम करणारे असे नामदेवराव बाबू कांबळे, कास्ट्राईब कर्मचारी संघाचे महासचिव आपल्या सोबत आज आहेत. तर नामदेवराव कांबळे या नावानं ते प्रसिद्ध आहेत. नामदेवराव कांबळेंशी आज आपण वार्तालाप करणार आहोत. या वार्तालापामध्ये प्रामुख्यानं आपण ज्या गोष्टी बघणार आहोत त्या म्हणजे त्यांच्या आयुष्यात त्यांना मिळालेला या राज्यातला सर्वोच्च पुरस्कार, तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावानं दिला जाणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार सन 1920 या सालातला. तर तो पुरस्कार त्यांचा मिळाला. त्यांचं मी मनपूर्वक पहिला अभिनंदन करतो. त्यांचं तुमचं या चॅनलमध्ये स्वागत करतो. हा पुरस्कार जो तुम्हाला मिळालेला आहे तो पुरस्कार आपण हातात घ्यावा अशी आपल्याला विनंती करतो आणि या पुरस्कारासह त्यांना आपण दाखवावं अशी आपल्याला मी विनंती करतो. त्याचबरोबर हे सन्मानपत्र सुद्धा त्यांना महाराष्ट्र शासनानं प्रदान केलेलं आहे. खरं तर मी त्यांना हा ज्यावेळेला पुरस्कार मिळाला त्यावेळेला आनंद अतिरेकानं त्यांना असं मी स्पष्ट म्हटलं होतं की जसं एखाद्या माणसाला भारतरत्न मिळावं तशाच पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं असणारा हा जो समाज भूषण पुरस्कार आहे, हा पुरस्कार त्यांना सन 2019-20 या सालातला मिळालेला आहे. तर या पुरस्काराबद्दल मी त्यांचं मनापासून प्रथम अभिनंदन करतो. कांबळे साहेब, तुमचं आमच्या या चॅनलमध्ये स्वागत करत असताना सर्वात प्रथम आपण आपल्या आयुष्यातला हा जो पुरस्कार आहे, हा पुरस्कार मिळाल्यानंतर तुम्हाला काय वाटलं? प्रथमतः मी आपल्या चॅनलचं आभार मानतो आणि माझ्या पुरस्कारासंदर्भामध्ये मांडणी करताना सर्वप्रथम तथागत गौतम बुद्ध आणि संत कबीर, महात्मा फुले या महात्म्यांचं शिष्यत्व पत्करणारे बोधिसत्व विश्वविख्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो. आणि या पुरस्काराच्या संदर्भामध्ये माहिती देताना एक आवर्जून उल्लेख करावा लागेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या देशामध्ये एकमेव व्यक्तिमत्व असं होऊन गेलेलं आहे की त्यांनी गेली हजारो वर्ष संघर्षामध्ये पिचक पडलेल्या सामान्यातील सामान्य जनतेला वर काढण्यासाठी, त्यांना सन्मानित करण्यासाठी, त्यांचा उदरनिर्वाह करण्यासाठी जे प्रयत्न केले ते प्रयत्न या देशातल्या नव्हे तर जगातल्या अनेक महामानवाला शोभतील अशा पद्धतीचे प्रयत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचा त्यांचा जर भाग विचारात घ्यावा लागत असेल तर तो म्हणजे या देशाचं संविधान. बाबासाहेबांनी या देशाला संविधान देताना या देशातल्या सर्व जनतेला ते संविधान अर्पण करून देशातली जनता
या संविधानाचा मालक आहे, चालक आहे, हे सिद्ध करून देणारं जगातलं एकमेव संविधान जर कुठलं असेल तर ती भारतीय राज्यघटना. बरोबर. आणि याचं सर्व श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जातं. आणि त्या श्रेयाच्या पोटी या देशातली संविधान अर्पण करताना असणारी 35 कोटी जनता आणि आज त्या संविधानाचा नामोल्लेख करताना असणारी 140 कोटी जनता, या 75 वर्षाच्या कालखंडामध्ये ज्या संविधानानं दिलेल्या सुविधा असतील, अधिकार असतील, कर्तव्य असतील, कायदे असतील, सर्व प्रकारचे जे अधिकार दिलेले आहेत त्या अधिकाराचा वापर करून या देशातली जनता अनेक जातीत, अनेक धर्मात, अनेक पंथात जरी विखुरलेली असली तर संविधानाने एक बांधलेले असल्यामुळं जगाला या संविधानानं दाखवून दिलेलं आहे की इतक्या वेगवेगळ्या विचाराची माणसं या देशामध्ये असताना देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळं ती एकसंघ राहतात, एकजुटीनं वागतात, एका विचारानं वाटचाल करतात आणि सर्वांना समानतेची वागणूक देणारं हे संविधान असल्यामुळं प्रत्येकाला त्याचे त्याचे अधिकार, त्याची त्याची कर्तव्य पार पाडायला या संविधानानं दिले असल्यामुळं त्यांच्या नावानं जो पुरस्कार मला 2019-20 ला मिळतो, त्या पुरस्कारानं मी अद्यापर्यंत केलेल्या गेल्या 40 वर्षातल्या कामामध्ये अजून शासनानं प्रोत्साहन द्यायचा प्रयत्न केलेला आहे. आणि ते प्रोत्साहन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं मी भविष्यात सुद्धा करायचा प्रयत्न करणार आहे. त्या प्रोत्साहनाच्या माध्यमातून मला जनतेच्या समोर, शासनाच्या समोर आणि समाजासमोर वेगवेगळ्या पद्धतीनं भूमिका मांडून समाज कसा एकजुटीनं जगत राहील, वागत राहील आणि समाज एकमेकाला बंधुभावानं कसा वागेल या पद्धतीचे प्रयत्न इथून पुढच्या काळामध्ये आम्हाला सर्वांना करावं लागतील. या पुरस्कारानं ही माझ्यावर जबाबदारी टाकली असल्यामुळं मी शासनाचा ऋणी आहे आणि शासनाचं या निमित्ताने मी अभिनंदन करतो. छान. म्हणजे आयुष्यातला प्रत्येक पुरस्कार हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण वाहतो. या देशातलं संविधान डॉक्टर बाबासाहेबांनी लिहिलं आणि आजच्या तमाम 140 कोटी जनतेवरती, या 140 कोटी जनतेला मार्गदर्शन केलं. याबद्दल डॉक्टर बाबासाहेबांचे मानावेत तेवढे आभार हे सातत्यानं कमी आहेत. आपण आता हळूहळू त्यांच्या नोकरीची सुरुवात कशी झाली इथं पासून ते त्यांचा आजपर्यंतचा प्रवास हा थोडक्यात उलगडायचा आपण प्रयत्न करणार आहोत. त्यांच्या आयुष्यातील म्हणजे त्यांच्या आयुष्याची सुरुवात कर्मचारी संघटनेतनं कशी झाली, ते काय म्हणून झाले, इथून आपण छोटे छोटे प्रश्न विचारत त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व उलगडायचा आपण प्रयत्न करणार आहोत. त्याच्यामध्ये मी त्याला एक साधा असा प्रश्न विचारतो की थोडक्यात सांगा साहेब, आपले वडील की ज्यांनी तुम्हाला बाबासाहेबांच्या विचारावरती चालायला शिकवलं, ज्या घरातून तुम्ही ही प्रेरणा घेतली, त्याचे अर्थातच प्रमुख त्या काळातले हे तुमचे वडील असतील, आई वडील असतील. तर हे वडील तुमचे काय नेमकं करत होते, त्यांचा उद्योग व्यवसाय काय होता किंवा ते कसे कुठल्या ह्याच्यावरती जगत होते, थोडक्यात सांगा म्हणजे आपल्याला तिथून सुरुवात करता येईल. आता माझ्या आणि माझ्या कुटुंबाची सुरुवात ही खुपिरे तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर या गावातून झालेली आहे. माझे वडील हे खुपिरे ग्रामपंचायतीमध्ये शिपाई या पदावर काम करत होते. शिपाई या पदावर काम करत असताना गावातले सगळे स्वच्छतेची कामं किंवा बागेची झाडलोटची कामं किंवा दिवाबत्ती लावायची कामं ही प्रामुख्याने त्यांच्याकडे असायची. शिवाय
इतर ग्रामपंचायतीमध्ये येणाऱ्या अधिकाऱ्यांची व्यवस्था करणे वगैरे ही कामं त्यांच्याकडे असायची. म्हणजेच मी आपल्याला एक साधा असा प्रश्न विचारतो की वडिलांच्याकडनं समाजभान जे आहे हे यांनी घेतलेलं आहे. जरी म्हणजे शासनाच्या नोकरीत असले किंवा ग्रामपंचायतीच्या नोकरीत असले तरी समाजाप्रतीची त्यापेक्षाही काहीतरी जबाबदारी आहे असं मानणारं हे कुटुंब आहे. तर या कुटुंबात सगळ्यात महत्वाचं जो बाबासाहेबांचं जे तत्व आहे ते म्हणजे शिका. तर आपल्या मुलांना तुमचं शिक्षण काय झालं या संदर्भात काय सांगा. आता वडील ग्रामपंचायतच्या सेवेत असतानाच ते वारले आणि सेवेत असताना वारल्यानंतर तत्कालीन साधारणतः ही 59-60ची घटना आहे. त्यावेळेला ग्रामपंचायतीमध्ये असणारी जी बॉडी, सरपंचासह जी बॉडी होती, त्या बॉडीतल्या लोकांनी खरं म्हणजे शिकलेली लोक कमीच होती, त्यात अगदीच सामान्य घरातून आलेलीच लोक असावीत ती. त्यांनी एका मीटिंग मध्ये असा विचार केला की बाबू कांबळे सेवेत असताना वारलेला आहे, तर आपण त्यांचं कुटुंब जे आहे ते कुटुंब पुढे चाललं पाहिजे. या हेतून एक ग्रामपंचायतीमध्ये एक ठराव केला. आणि मला सुद्धा आज आश्चर्य वाटतंय की त्यावेळेला माझ्या मोठ्या भावाला त्यांनी अनुकंपावर आमच्या वडिलांची नोकरी दिली आणि आमच्या कुटुंबाला एक प्रकारे त्यांनी सहकार्याची भावना दाखवली आणि माझ्या भावाला, मोठ्या भावाला त्या सेवेत समावेश करून घेतला. हे घडत असताना घरची गरिबीची परिस्थिती होती, सगळं फार काय चांगलं होतं असं नाही, तरी देखील माझ्या डोक्यात एक नेहमी मुद्दा असायचा, तो म्हणजे आपण काही झालं तर शाळा शिकली पाहिजे. हा एक मुद्दा आमच्या वडिलांच्याकडून आम्हाला वेळोवेळी सांगण्यात यायचा. कारण का ग्रामपंचायतचे ग्रामसेवक जे असायचे ते शिकले सवरलेले असल्यामुळे ते ग्रामसेवक झाले आणि ते मला जर आदेश करून कामं लावत असतील तर माझ्या मुलांनी सुद्धा शिक्षण घेतलं पाहिजे असा एक मुद्दा त्यांच्या डोक्यात असावा. आणि ते घरी आले काय तर म्हणायचे की तुम्ही शाळेला जावा, तुम्ही शाळा शिकलं पाहिजे. असं सांगत असताना आमच्या डोक्यामध्ये हा मुद्दा घडला. खरं म्हणजे मोठे भाऊ हे लगेचच ग्रामपंचायतच्या सेवेत रुजू झाल्यामुळं ते रात्रीच्या शाळेत जाऊ लागले. अच्छा, म्हणजे शिक्षण बरोबर, म्हणजे शिक्षण हे डोक्यात असल्यामुळे ते रात्रीच्या शाळेत शिकू लागले. बरोबर. आणि मग मला मराठी शाळेमध्ये त्यांनी प्रवेश घेऊन दिला आणि मग मी मराठी शाळेमध्ये माझ्या जीवनाची सुरुवात केली. माझ्या गावामध्ये 1ली ते 7वी पर्यंत वर्ग असल्यामुळं माझं शिक्षण 1ली ते 7वी हे गावात झालं, कुकेरे गावात झालं. आणि त्याच्यानंतरचं शिक्षण माझी राहायची व्यवस्था ज्या ठिकाणी आहे अशा ठिकाणी शोध आणि बोध घेतला आणि मी इचलकरंजीला स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या बोर्डिंगमध्ये जाऊन प्रवेश घेतला आणि त्या संस्थेमध्ये मी माझ्या 8वी ते 10वी पर्यंत शिक्षण तिथं मी पूर्ण केलं. उत्पन्न किंवा घरात आपल्या आयुष्याची सुरुवात करत असताना प्रत्येक माणसाला नोकरी, उद्योग, व्यवसाय काही ना काहीतरी करत. आपली नोकरी आपल्याला किती साली आणि काय म्हणून लागली? आता हा मुद्दा खरं म्हणजे फार महत्वाचा तुम्ही विचारला. खरं ते गरजेचंच होतं. मी 11वी पास झाल्यानंतर मी गोखले कॉलेजला पीडी साठी ऍडमिशन घेतलं आणि पीडी साठी ऍडमिशन घेतल्यानंतर त्याला प्री डिग्री असं म्हणायचं. तर ऍडमिशन घेतल्यानंतर मला वाटते पीडीची परीक्षा, वार्षिक परीक्षा झाली असेल नसेल एवढ्यात मला 11वी पास या शिक्षणावर मला समाज कल्याणचा मुलाखतीचा कॉल आला. समाज कल्याण आणि मुलाखतीचा कॉल आल्यानंतर तो गावच्या पत्त्यावर आल्यामुळं तो इंग्रजीत होता. मला वाटते 5 का 6 पानाचं ते पत्र होतं, ते इंग्रजीत होतं. आणि इंग्रजीत असल्यामुळं, इंग्रजीचं तेवढं ज्ञान नसल्यामुळं आम्ही गावच्या एका सुज्ञ व्यक्तीकडे गेलो. त्यांना आम्ही अण्णा म्हणायचं, गोविंदराव कुलकर्णी त्यांचं नाव.
त्यांना अण्णा म्हणायचं, अण्णा असं असं पत्र आले, काय आहे पत्र बघा. त्यांनी वाचून सांगितलं मला की तुला नोकरीसाठी मुलाखतीला बोलवलेलं आहे आणि त्या मुलाखतीला तुला या तारखेला या ठिकाणी जावं लागणार आहे. तर मी घरी आलो, घरच्या लोकांना सांगितलं. तर घरच्या लोकांना सांगितल्यावर घरची लोक म्हणाली की परिस्थिती आमची खराब आहे, गरिबीची आहे, तर तू नोकरी पत्कर. बरोबर. आणि समाजातली लोक सांगायला लागलीत की नोकरी काय आज नाही उद्या लागेल, तू शाळा सोडू नको, शाळा सोडू नको. बरोबर. असा माझ्यासमोर पेच निर्माण झाला आणि घरच्या लोकांचं मी मत मान्य केलं आणि नोकरीच्या मुलाखतीला गेलो. आणि मुलाखतीला जात असताना ती नोकरी जी मला होती ती पब्लिक हेल्थ वर्क्स डिव्हिजन नंबर 1 कोल्हापूर, कावळा नाका कोल्हापूर या ठिकाणी माझी मुलाखत झाली. आणि त्या मुलाखतीमध्ये त्या कालावधीत एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणजे कार्यकारी अभियंता म्हणून माननीय संकपाळ साहेब होते. आणि संकपाळ साहेबांनी माझी मुलाखत घेतली आणि सांगितलं की कांबळे, तुला एक आठवड्यामध्ये त्याची ऑर्डर येईल कामाची, त्या ऑर्डर येईल त्या ठिकाणी तुला जावं लागणार आहे आणि तिथं काम करावं लागणार आहे. मी ते त्यांचं मत लगेच हे केलं, मान्य केलं आणि मी घरी गेलो. आणि घरी गेल्यानंतर मला वाटते मी कॉलेज करताना माझी जी राहायची व्यवस्था होती तोही मुद्दा सांगणं आवश्यक आहे की शाहू महाराजांचं वैदिक विद्यालय बिंदू चौकात आहे. आणि त्या वैदिक विद्यालयामध्ये माझी तत्कालीन त्या विद्यालयाचे प्रमुख, त्यांचं आडनाव माने, भादुलकर माने त्यांना म्हणायचे, ते भादुलकर माने होते. त्यांना मी भेटलो आणि त्यांना सांगितलं माझी राहायची व्यवस्था नाही, तर आपण व्यवस्था केली तर बरं होईल. अरे हे म्हणजे बहुजनासाठीच आहे, उद्यापासूनच जे तुझं काय असेल ते घेऊन. आणि मग माझी तिथं शाहू वैदिक विद्यालयामध्ये राहायची व्यवस्था झाली आणि मी तिथनं कॉलेज करायला लागलो. मला वाटतंय FYचं पहिल्या वर्षाचं 8 दिवस सुद्धा माझं झालं असतील नसतील तर मी नोकरीचा कॉल मला आला घरच्या पत्त्यावर. आणि घरच्या पत्त्यावर आल्यावर लगेच घरच्या लोकांनी मला सांगितलं असं असं काहीतरी आलेलं आहे. मी बघितलं तर त्या नोकरीचा कॉल होता आणि तो कॉल घेऊन मी नोकरीवर हजर झालो. खरं तर म्हणजे समाजातल्या लोकांचे त्यावेळेला शिक्षण घ्यावं सगळ्यांनी, अशा पद्धतीची भूमिका असायची. पण शेवटी प्रॅक्टिकल लाईफ आयुष्य जगत असताना अर्थ महत्वाचा, पैसा महत्वाचा, त्याशिवाय आपल्याला जगता येत नाही. त्यातही आपण आपल्या वंचित घटकातले, त्यामुळं यांनी आयुष्याची सुरुवात लवकर झाली. तशी म्हणजे मला किती वर्ष नोकरी झाली एकूण? 1972-73 म्हणजे मी 2007 ला रिटायर झालो. म्हणजे 41 वर्ष. हो हो, 38 वर्ष म्हणजे प्रदीर्घ काळ नोकरी केली. ही नोकरी करण्यापाठीमागचा सगळ्यात महत्वाची भूमिका होती ती म्हणजे आपल्या आयुष्याला लागणारे पैसे. खरं तर म्हणजे आपण काही जमीनदार घराण्यातील नव्हे, उत्पन्नासाठी आपल्याला नोकरी करावी लागते आणि ती सुदैवानं शिक्षणामुळे त्यांना लवकर मिळाली. उत्पन्नासाठी म्हणजे जगण्यासाठी. कारण त्यावेळेला सुरुवातीला मला पगार जो होता तो 115 रुपये होता. त्या काळातल्या 115 म्हणजे 115 मध्ये सुद्धा माझं घर व्यवस्थित चालत होतं. ज्या खात्यामध्ये हे नोकरीला लागले त्याला पब्लिक हेल्थ मधला भाग म्हणत होते. तो म्हणजे आज त्याला आपण MJP किंवा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण असं म्हणतो. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातनं त्यांनी आता सांगितलं किती साली रिटायर झाला? 2007 साली रिटायर झाले. मित्र, सगळ्यात महत्वाची गोष्ट या ठिकाणी अशी आहे की 2007 साली रिटायर झाले, तर आज 2024 आहे, जवळपास 17 वर्ष. तर ज्या खात्यामध्ये काम करत असताना ज्या संघटनेमध्ये ते होते तशाच त्या संघटना घेत आज ते या संघटनेतल्या कामाबरोबरच ते निवृत्त झालेत. असं झालं नाही. त्यांनी कामाला म्हणजे संघटनेचं जे काम होतं ते आज तागायत ते करतायत. आज ते कास्ट्राईक महासंघाचे महासचिव आहेत, राज्याचे प्रमुख आहेत थोडक्यात. तर एवढं मोठं पद त्यांच्याकडे आहे. सातत्यानं काम करणारा असा हा माणूस आहे. सुरुवातीला तुम्ही याच संघटनेत होता का स्ट्राईक का दुसऱ्या कुठल्या संघटनेत होता? माझी सुरुवात साधारणतः नोकरी लागल्यानंतर 1-2 वर्षानं म्हणजे 1975 ला साधारणतः अनुसूचित जाती जमाती या केंद्र सरकारच्या दिल्ली ऍप्लिकेशनच्या संघटनेमध्ये माझी कामाची सुरुवात झाली. बरोबर.
त्या संघटनेचं इथं कोल्हापुरात त्या काली काम करणारे तुम्हा सातपुते, बरोबर, बाबुराव परितेकर, बरोबर, शंकरराव केंबळकर, बरोबर, किंवा विलास कांबळे, बरोबर, यांच्या समवेत मला या संघटनेमध्ये काम करायला संधी मिळाली. बरोबर, आणि या संघटनेत काम करत असताना माझा परिचय नसणारी व्यक्ती बरोबर, नागपूरवरनं माननीय कृष्णा इंगळे कोल्हापूरला आले. बरोबर, आणि कोल्हापूरला आले आणि त्यांनी माझ्या ऑफिसमध्ये येऊन माझ्या नावाचा शोध घेतला आणि मला भेटले. ते बरं, हे 1988-89 ची गोष्ट आहे. बरं. तर 88 ला ते आले, मला भेटले आणि मला म्हणाले की नामदेव कांबळे तुम्हीच का? तर हो. तर म्हणले तुम्हाला माझ्या कास्ट्राईब कर्मचारी महासंघात काम करायचं आहे. बरोबर, मी नागपूरवरून आलोय. असं ज्यावेळेला त्यांनी सांगितलं की नागपूरवरून एवढ्या लांब व्यक्ती आली, तर मी त्यांना सांगितलं साहेब मी ऑल इंडिया SC/ST संघटनेमध्ये काम करतोय, तर तिथं काम चालू आहे. तर ते म्हटले मी त्या संघटनेत काम करत होतो, पण ती संघटना ऑल इंडिया लेवलवर असल्यामुळं राज्यस्तरावरची संघटना आपल्याला करणं गरजेचं आहे, कारण आम्हाला आपली राज्यातली कामं करायची आहे. म्हणून करता तुम्ही हे पद स्वीकारलं पाहिजे. त्यावेळेला त्यांनी मला त्या क्षणालाच या कोल्हापूर जिल्ह्याचं अध्यक्षपद देऊन माझं कास्ट्राईब कर्मचारी महासंघात समावेश केला आणि त्या 1988-89 पासून त्या अद्यापर्यंत मी त्या कास्ट्राईब कर्मचारी महासंघात कार्यरत आहे. खरं तर आपला समाज वंचित, आपण असं म्हणतो की गावकुसाच्या शेजारी किंवा गावकुसाच्या बाहेर असणारा आपला समाज, या समाजाच्या गरजा आणि प्रामुख्यानं म्हणजे सुशिक्षित असणाऱ्यांची संख्या कमी, शिकण्यासाठी लागणारा अर्थ घरातून किंवा पाठबळ मिळत नसल्यामुळे शिकणाऱ्यांची संख्या कमी, या समाजाला म्हणजे शासनाकडनं असणाऱ्या ज्या काही योजना असतील या योजना त्या माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी कांबळे साहेबांनी फार चांगलं सहकार्य केलेलं आहे. आणि हे करणं हे त्या काळातली सगळ्यात महत्वाची गोष्ट होती. आणि त्यात फायदा असा होता की हे शासनाच्या नोकरीत आहेत, म्हणजे स्वतंत्ररित्या काम करणाऱ्यांची संख्या त्यावेळेला सामाजिक कार्यकर्ते म्हणून कमी होती, पण नामदेवराव कांबळे एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांनी त्या आपल्या कामाची सुरुवात केली. तर हे काम करत असताना त्यांनी आपल्या समाजातलाच असा भाग न करता संपूर्ण समाजासाठी काम केलं. तर त्यांनी सांगताना असं सांगितलं की प्रामुख्यानं तुम्ही आपल्या समाजाला फक्त कोणत्या कोणत्या योजनेची मदत केली एवढ्याच गोष्टी सांगा, कारण काय होईल तुम्ही केलेल्या कामांची जंत्री इतकी प्रचंड मोठी आहे की ते सांगायचं म्हणजे तर आपली मुलाखत संपून जाईल. त्यामुळं बाबा रमाई आंबेडकर मध्ये साधारणपणे एवढी मदत केली, अशा पद्धतीने सांगा. आता सामाजिक काम म्हणून करण्याची जी काही प्रेरणा आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे मिळाली. बरोबर. कारण बाबासाहेब आंबेडकर ज्या वेळेला शिक्षण घेत होते, बरोबर, सामाजिक कार्य करत होते, बरोबर, राजकीय काम करत होते, धार्मिक काम करत होते, त्यावेळेला या देशामध्ये एकमेव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. बरोबर. कारण त्यावेळेला शिक्षणाचं प्रमाण अगदी जुजबी होतं. काही लोक पहिली दुसरी चौथी म्हणजे फारच होत होतं. आणि बाबासाहेब एकमेव शिकले असल्यामुळं त्यांनी या देशातल्या त्या कालखंडापासून ते हयात असोपर्यंत या सगळ्या लोकांना माणूस म्हणजे काय आहे, माणूस म्हणून कसं जगता येईल आणि प्रत्येकाला सामाजिक भान निर्माण करून द्यायचा प्रयत्न करून प्रत्येकाला आपले म्हणजे प्रत्येकाचं जीवन कसं उंचावता येईल हा प्रयत्न त्यांनी एकट्याने करायचा प्रयत्न त्यावेळेला केला. आज आम्ही या कालखंडामध्ये ज्या वेळेला त्या कार्याचा आढावा घेतो त्यावेळेला प्रत्येक घरामध्ये किमान ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट असणारी मंडळी आज तयार झालेले आहेत. बरोबर. कोल्हापुरात झालेले आहेत, महाराष्ट्रात झालेले आहेत, भारतात झालेले आहेत की जे बाबासाहेबांना मानतात, जाणतात, त्यांच्या पावला पाव ठेवून जगायचा प्रयत्न करतात अशी आहेत. आम्ही असा विचार केला या संघटनेत काम करताना साहेब की बाबासाहेबांनी त्या कालखंडात जर एकट्या व्यक्तीनं जर या सर्व देशातल्या लोकांना जर टक्कर देऊन
आपला हक्क आणि अधिकार मिळवायचा प्रयत्न केला असेल, मग ते घटनेच्या माध्यमातून असेल, सभा संमेलनाच्या माध्यमातून असेल, प्रबोधनाच्या माध्यमातून असेल, चळवळीच्या माध्यमातून, सगळ्याच माध्यमातून मिळवून द्यायचा त्यांनी प्रयत्न केला. आम्ही असा विचार करतोय की बाबासाहेबांना सांगितलेलं वाक्य आहे की माझ्या समाजाला जमीन जुमला नाही, बरोबर, माझ्या समाजाला शेती भांडी नाही, माझ्या समाजाला उद्योगधंदे नाहीत, माझ्या समाजाला व्यापार नाही, माझ्या समाजाला जगण्याचं असं कुठलंही साधन या देशात नाही, महाराष्ट्रात नाही. मी जगतोय त्या कोल्हापूर जिल्ह्यात नाही. मग काय करता येईल? तर बाबासाहेबांनी सांगितलं की वर्ग 4ची का असना पण सरकारी नोकरी पकडा. म्हणजे काय होईल? तुमचं जीवन चरित्र चालायचा एक मार्ग तुम्हाला सापडेल. म्हणून वर्ग 4ची असेल, स्वच्छता करणारी कामगाराची असेल, किंवा वर्ग 3ची असेल, 2ची असेल, 1ची असेल, IAS केडरची असेल, IPS केडरची असेल, तुम्ही ज्या ज्या नोकऱ्या म्हणून शासनानं उपलब्ध केलेल्या आहेत त्या नोकरीत शिक्षण घेऊन प्रवेश करा आणि तुमच्या जीवनाचा उद्धार करायचा प्रयत्न करा. हे ज्या वेळेला बाबासाहेबांनी घटनेच्या माध्यमातून तरतुदी करून ज्या वेळेला या देशातील सामाजिक व्यवस्था तयार करणाऱ्या यंत्रणेला ज्या वेळेला खडसून सांगितलं आणि कायद्याच्या तरतुदी करून त्या सेवा निर्माण करणाऱ्या यंत्रणेच्या पुढे ठेवल्या, त्यावेळेला या 1950ला जरी घटना अंमलात आली असली तर शिक्षणाचं प्रमाण अल्प असल्यामुळं या लोकांचं प्रमाण सेवेमध्ये पाहिजे त्या प्रमाणात दिसून येत नव्हतं. तरी सुद्धा बाबासाहेबांनी 1953ला एक GR काढला. हयात होते बाबासाहेब. हा, 53ला GR काढला की जी अनुसूचित जाती जमाती का गावकुसाच्या बाहेरची जी लोक आहेत त्यांना शिक्षण असो नसो पण कुठल्या ना कुठल्या सरकारी नोकरीमध्ये संध्याची नोकरी असेल, शिपायाची नोकरी असेल, स्वच्छता कामगाराची असेल, त्यांना द्यायचा प्रयत्न करा आणि त्यांना जगायचं माध्यम तयार करून द्या. या घटना ज्या वेळेला बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण करून दिल्या त्यावेळेला 1966 पासून काही शिक्षणाचं प्रमाण वाढत आल्यामुळं वर्ग 4 मध्ये लोकांचा समावेश झाला, वर्ग 3 मध्ये काही लोकांचा समावेश झाला आणि मग आम्हाला सुद्धा असं वाटायला लागलं की ही संख्या हळूहळू वाढत निघालेली आहे. तर आपण दुसरं माध्यम जगण्याचं काही नसल्यामुळं जे माध्यम रोजगार मिळवून देतं त्या संघटनेमध्येच कार्यरत राहणं ही काळाची गरज आहे. म्हणून कास्ट्राईक कर्मचारी महासंघ या संघटनेमध्ये आम्हाला वेळ सगळं हे द्यावा लागला, आपलं काय असेल ते नॉलेज ते द्यावं लागलं आणि सगळ्या गोष्टी आम्हाला देत त्या महाराष्ट्रामध्ये मागासवर्गीयांचं प्रमाण जितकं म्हणून पाहिजे त्या प्रमाणामध्ये अनुसूचित जातीचं 13%, जमातीचं 7%, OBCचं 19% किंवा NTचं 11% या प्रमाणामध्ये सगळ्यांना नोकऱ्या देऊन ते प्रमाण भरायचं काम त्या खाते प्रमुखांना सांगून अद्यापपर्यंत करायचं काम करत आहोत. तरी सुद्धा काही खात्यामध्ये मागासवर्गीयांचा अनुशेष रिक्त आहे, तो भरायचा सुद्धा नजीकच्या काळामध्ये आम्ही प्रयत्न करणार. मित्रांनो, ही जी मुलाखत आहे ही प्रदीर्घ मुलाखत एकाच टप्प्यात नाही तर ही 2 विभागात हे करून भाग पाडून आपण तुमच्यापर्यंत येते. त्याचा दुसरा भागही आपण अवश्य बघा. धन्यवाद. आजची ही प्रबोधनात्मक आणि प्रेरणादायी असणारी मुलाखत आपण सर्वांनी लाईक, शेअर करावी आणि सबस्क्राईब करावी अशी विनंती.